आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। कवठेमंकाळ येथील जुने बसस्थानक चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी। सांगलीच्या कवठेमंकाळ शहरातील जुने बसस्थानक चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी आंबेडकरवादी अनुयायांनी केली आहे। त्याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे। पाहूया याबाबत त्याची प्रतिक्रिया। बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून मी स्वतः आणि माझ्यासोबत बहुजन समाजातील काही तरुणांनी गेल्या 15 दिवसाच्या अगोदर अर्ज सादर केला होता की शहरातील जुने स्टँड कवठेमंकाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणून नामकरण करण्यात यावे आणि त्या अर्जावरती विषय प्रोसिडिंगवरती नोटीस, सभेची नोटीसवरती तो विषय घेण्यात आला होता आणि तो विषय त्या नोटीसवरती आहे म्हणून मुद्दामून ती सभा डावलून काही नगराध्यक्ष आणि त्यांच्या संगनमत करणारे काही नगरसेवक यांनी कालची मीटिंग उधळून लावली आणि ती मीटिंग आज घेतो म्हणून ग्वाही देऊन सुद्धा आज कोणत्याही प्रकारचे त्यांचे संगनमत करणारे नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी हजर राहिले। अशा या ज्या संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला तुम्ही विरोध करत आहात याचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये असाच तुम्ही पळ काढत राहिला तर किती दिवस तुम्ही पळ काढत राहील, शेवटी जनतेसमोर तुम्हाला जायचं आहे। इलेक्शन आल्यानंतर फुले शाहू आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो म्हणून नुसता शब्द तुमच्या तोंडात नको आहेत, तर त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या विचाराने आपण पुढचं राजकारण समाजकारण केले पाहिजे अशा प्रकारचे त्यांना ग्वाही देतो। हा विषय त्यांनी थोडक्या दिवसामध्ये संपवावा आणि शहरातील जुने स्टँड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणून नामकरण करावे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी ग्वाही करतो। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।